आता थेट जाऊया पालघरला। तिथं हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं पुन्हा एकदा बळीराम जाधव यांना रिंगणात उतरवलेलं आहे, मैदानात उतरवलंय। पण यावेळी त्यांचं चिन्ह बदलल्यानं त्यांना प्रचार करताना मोठी कसरत करावी लागते। पाहूया बळीराम जाधव यांचा प्रचार नेमका कसा सुरू आहे। प्रचंड बहुमताने विजयी करा। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं निवडणूक चिन्ह आहे रिक्षा। ही रिक्षा सर्वसामान्य नागरिकांचं प्रतिनिधित्व करते, कारण सर्वसामान्य नागरिक या रिक्षामधून नेहमी प्रवास करतो आणि हेच रिक्षा त्यांचं म्हणजे बहुजन विकास आघाडीचं निवडणूक चिन्ह आहे। उमेदवार देखील रिक्षामध्ये आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की रिक्षा खरंच मतदारांपर्यंत पोहोचणार आहे का। बळीराम जाधव, तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहात, रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे, पण हे खरंच मतदारांपर्यंत अगदी कमी अवधीमध्ये पोहोचेल का? नमस्कार। पोहोचेल का म्हणजे काय, हे पोहोचलेलं हे बघा माझे मतदार, या इकडे जरा जवळ, हे बघा माझे मतदार सगळं आमचा सपोर्ट आहे तुम्हाला बघा, हे माझे सगळं, या माझ्या महिला भगिनी आहेत, माझे मतदार आहेत, त्याच्यामुळं निशाणी पोहोचणं हे काय सोपी गोष्ट आहे। आणि हेच महत्व आहे। आणि ही रिक्षा गोरगरिबांचं साधन आहे, कारण बसमध्ये ना तर बस एक गल्लीत बोलात कुठेही जात नाही, परंतु रिक्षा कुठल्याही गल्ली बोलात जाते। त्याच्यामुळं रिक्षा ही आमच्या जनतेची, माझ्या मतदारांची, माझ्या मतदार बंधू भगिनींची आवडती निशाणी झालेली आहे। पण ही रिक्षा तुम्ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक लोकप्रिय गाण्यांचा देखील उपयोग करून घेतलेला आहे, त्याचं प्रचारगीत म्हणून वापर केलेला आहे। हे प्रचारगीत खरोखरच तुम्हाला प्रभावी वाटतंय की मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी? अरे ऑफकोर्स, त्याचं कारण असं आहे की आज जनतेला कसली गरज आहे, काय गरज आहे ती ओळखली पाहिजे आणि जनतेला काय पाहिजे ते दिलं पाहिजे। आज माझ्या माझ्या या जनतेला, या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न मी आमची महाआघाडी झालेली आहे। पूर्वी फक्त आमची बहुजन विकास आघाडी होती, आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, जनता दल, बरेचसे पक्ष, असे एकूण 57 पक्षांनी बहुजन विकास आघाडी मिळून आमचे एकूण 58 पक्ष झालेले आहेत आणि 58 पक्षांच्या माध्यमातून आम्हाला निवडणूक आयोगाने चिन्ह रिक्षा दिली। हे आम्ही आमचं भाग्य समजतो की आमची महाआघाडी पहिल्या प्रथम रिक्षा दिल्लीला पोहोचवणार आहे। रिक्षा धावणार जोरात धावणार दिल्लीला। काय आज जी इथे खरी रिक्षाची गरज होती ती आम्ही जाणली, म्हणून आम्हाला आमच्या नशिबाने रिक्षा मिळाली। इथे ट्रेनची पत्ता नाही आणि बुलेट ट्रेन लादायला लावले। काय काम आहे ते बुलेट ट्रेनचं? कामावर जायला उशीर झायला, कामावर जायला उशीर झायला, मतदान करू चला, रिक्षाला निवडून आणू चला। लोकप्रिय उमेदवार बळीराम जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। मतदान करू चला, रिक्षाला निवडून आणू चला, मतदान करू चला, रिक्षाला निवडून आणू चला। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीने एक तगडं आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान उभं केलेलं आहे त्यांचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी। तेच आता आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची नेमकी कशी तयारी सुरू आहे। त्यांच्यासोबतच आपण आता आहोत। अप्पा, सांगा नेमकी कशी तयारी सुरू आहे? आणि पहिल्यांदा आम्ही बघतोय या देशामध्ये 6 वेगवेगळे पक्षांचे झेंडे एका मांडवाखाली आलेले आहेत। ही कसब, ही करामत कशी काय साधली? सगळ्यात महाआघाडीतले काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, विविध गट, मग ते कवाडे गट असेल, गवई गट असेल, अन्य गट असतील, हे सगळे काहीतरी 58 पक्ष वगैरे लहान मोठे हे एकत्र आलेले, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला। त्यानंतर त्याच्या अगोदर कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया,
का ज्यांची एक फिक्स मतं, गेल्या वेळी पण काहीतरी 75,000च्या आसपास त्यांना मतं होती, म्हणजे 75,000 ते लाख या रेंजमध्ये असतात आणि त्यांची कमिटेड वोट आहेत. का ती मतं कुठेही जात नाहीत त्यांच्या पक्ष आदेशाप्रमाणे. तर ती मतं त्यानंतर जनता पक्ष, दलित पॅन्थर मुंबईत भले कोणाबरोबरही असेल, पण तो दलित पॅन्थर पण इकडे आमच्या बरोबर आहे. हे सगळेच गट एका कारणाने, का जी देशाची फसवणूक चाललाय, जे खोटं चाललंय, मग ती रोजगारासंदर्भात असेल का 2 कोटी रोजगार, ते नंतर आलं पकोड्यावर, ते 15 लाख रुपये तुमच्या खात्यात, प्रत्येकाच्या खात्यात, म्हणजे एकेका घरात 50 लाख 1 कोटी, म्हणजे 3 जण असतील 45 लाख, 6 जण असतील 90 लाख, 7 जण असतील 1 कोटी 5 लाख, अशी जी केलेलं ते लोकांचं आलंय. मग राजीव गांधी जीवनदायीचं आयुष्यमान योजना झाली, नाव बदललं, लेबल बदललं बाटलीवरचं, बाकी माल मटेरियल तेच. एखादी योजना लोक विचारतात का कोणती योजना आपल्याला वेगळी दिली. आता आपल्या महिला तुम्ही आम्ही तांदूळ खाणार ते नाही, दुसरं काय, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये आल्यात ना. प्रश्न नेहमी विचारला जातो की बहुजन विकास आघाडीचे एकमेव उमेदवार असणार आहेत. जर उमेदवार जिंकले, संसदेत गेले, तर एकटा उमेदवार तुमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवू शकतील का? का राष्ट्रीय पक्षांचे जे उमेदवार असतील ते सोडू शकतील? हा जो फरक आहे ह्याला तुम्ही कसं उत्तर देता? 5 वर्षापूर्वी आमचा खासदार होता, मी तुम्हाला मगाशी बोललो, परत रिपीट करतो, विरारपर्यंत असणारी लोकल सर्व्हिस सबन 1 ती आमची गेली डहाणूपर्यंत, आमच्या खासदारांनी केलं. नाशिकपर्यंत ट्रेन जावी, लोकांची, आदिवासी विभागातल्या लोकांची इच्छा, 58 कोटी रुपये आमच्या खासदारांनी आणले, सर्वे झाले. कोकण कृषी विद्यापीठाचं उपकेंद्र वावं नाही आहे, त्याच्यामध्ये रोप आणखीन हे याच्यावर काहीतरी संशोधन, रिसर्च, डेव्हलपमेंट ह्याच्याकरता त्यावेळी आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री होते, 10 कोटी रुपये आमच्या खासदारांनी. आज जे पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन आणि अन्य गोष्टी करता, पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन आणि अन्य कारणाकरता मी आमच्या खासदाराला सांगितलेलं, 1 नवा पैसा द्यायचा नाही, तुम्ही पैसा ग्रामीण भागात द्या, कॉर्पोरेशन सक्षम आहे. तर आम्हाला या योजना आणून दिल्या. परिवहन सेवेकरता मदत आणली केंद्राकडून. आमचं दुर्दैवाने काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळी आचारसंहिता लागली, नाही तर 2700 कोटीचे आमचे विविध प्रकल्प तिकडे पेंडिंग होते, ते फायनल होणार इतक्यामध्ये आचारसंहिता लागली आणि मग आमचे खासदार पडले. तर या नवीन खासदारांनी 5 वर्षात काय आणलं? खासदार कोणत्या पक्षाचा आहे, पण खासदाराचा, त्यापेक्षा खासदाराचा अप्रोच कसा आहे, लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचतात, म्हणजे वरिष्ठांकडे, मंत्री असतील, सेक्रेटरी काय जे असतील अधिकारी, त्यांच्यापर्यंत. मी सांगितलं होतं, रेल्वे, मग ती डहाणूपर्यंत नेणं असेल, नाशिकचा सर्वे असेल, त्या कृषी विद्यापीठाच्या उपकेंद्राला 10 कोटी आणणं, आमच्या कॉर्पोरेशनला या वेगवेगळ्या योजनेकरता, आणि मग जो खासदार फंड आहे तुम्ही अगोदर सांगितलेलं का ग्रामीण भागात वापरा, कॉर्पोरेशनला देऊ नका. तो फंड वापरणं प्रत्येक लोकांचे. आणि सगळ्यात महत्वाचं गॅस, मी जे बोलला ते, का घराकरता पण आज 400चा 1000 झालेला गॅस जर कमी किमतीमध्ये आमच्या घरात येणार असेल तर 1 लाईन तर कमी होईल आमची. इंडस्ट्री वाढली, आमच्या लोकांना काहीतरी रोजगार तर मिळेल.